नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या YouTube चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 21 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर जो कमी दाब क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं होतं ते कमी दाब क्षेत्र बिहार या भागामध्ये सध्या स्थित आहे. याचबरोबर राजस्थानमध्ये कमी दाब क्षेत्र आहे. या दोन जे कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे या भागामध्ये एक जोड क्षेत्राची निर्मिती झाली व जो आतापर्यंत पाऊस पाहायला मिळतोय तो फक्त उत्तर भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राज्याचा जर विचार केला राज्यात मात्र पावसामध्ये अतिशय कमी प्रमाण झालेलं आहे. म्हणजेच कोकण असेल याचबरोबर घाटमाथा वगळता राज्याच्या इतरत्र भागामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचा जोरदार पाऊस आपल्याला येणाऱ्या 3 ते 4 दिवस पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जवळपास 26 तारखेपर्यंत राज्यात पावसाची कमतरता असेल. 27च्या संध्याकाळनंतर राज्याचं पूर्व भाग असेल या भागापासून पावसाचा जोर वाढेल. तसेच 28-29 तारखेला पावसाचा जोर अजून वाढेल आणि 30 तारखेचा जर विचार केला 30 तारखेला राज्यात मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. सध्याची स्थिती लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री कोकण किनारपट्टी असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड याचबरोबर मुंबई ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर कोल्हापूरचा पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग या मर्यादित भागापुरताच आज रात्री हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. राज्याच्या इतरत्र भागाचं जर पाहिलं राज्य इतर भाग धाराशिव असेल परभणी दक्षिण भाग असेल जालनाचा उत्तर भाग असेल याचबरोबर हिंगोली आणि भंडारा या भागामध्ये आपल्याला पावसाचे ढग पाहायला मिळतात. राज्याचा इतरत्र कोणत्याही जिल्ह्यामध्ये आज रात्री ते उद्या सकाळपर्यंत कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही. जर पाऊस झाला तो फक्त स्थानिक भागापुरताच होण्याची शक्यता आहे. जास्त जोरदार पाऊस आज रात्री पाहायला मिळतो. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये पाऊस हा अत्यंत कमी राहण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम कोकणापासून जर पाहिलं कोकणाचा संपूर्ण समुद्र किनारपट्टी असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर हा समुद्र किनारपट्टीलाच पावसाची शक्यता अधिक आहे. काही वेळा फक्त जोरदार 1 ते 2 ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर घाटमाथ्याचा संपूर्ण भाग असेल कोल्हापूर सांगली सातारा पुणे हा पट्टा असेल या भागामध्येही एक अधूनमधून हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. अति जोरदार पाऊस मात्र येणाऱ्या 24 तासामध्ये घाटमाथ्यावरती पाहायला मिळणार नाही. याचबरोबर कोल्हापूर पूर्व असेल सांगली संपूर्ण भाग सोलापूर सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर मराठवाडा संपूर्ण विभाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची ही शक्यता आहे. खांद्याचा विचार केला तर नाशिकचा पश्चिम भाग जो असेल दिंडोरी नाशिक इगतपुरी असेल कळवण असेल या पेठ सरगणा या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. जळगावचं पाहिलं तर अमळनेर पाचोरा एरंडोल हा उत्तर भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस. याचबरोबर धुळेचा उत्तर भाग आणि नंदुरबारचा उत्तर भाग या भागामध्ये अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा आपण विचार केला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया व यवतमाळ हा जो पट्टा असेल संपूर्ण या भागामध्ये ही पावसाची शक्यता फार कमी आहे. अमरावतीचं जर पाहिलं तर अमरावतीचा जो उत्तरचा भाग असेल चिखलदरा असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर यवतमाळचा मध्यवर्ती भाग चंद्रपूर मध्यवर्ती भाग सिंदेवाडी असेल याचबरोबर ब्रह्मपुरी असेल आणि गडचिरोलीचा उत्तर भाग या भागामध्ये मात्र कदाचित 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा पाऊस असेल हा मात्र विखुरलेल्या पद्धतीचाच राहण्याची शक्यता. याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपण जर पाहिलं तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार यवतमाळ असेल अमरावती चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या भागामध्ये येलो अलर्ट जाहीर केला. या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर असेल तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी साताराचा घाटमाथ्याचा भाग पुण्याचा पश्चिम भाग याचबरोबर ठाणे असेल आणि रायगड या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची ही शक्यता आहे. याचबरोबर सांगली कोल्हापूर संपूर्ण जिल्हा सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव याचबरोबर सोलापूर असेल धाराशिव नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा वर्धा आणि नागपूर या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही. मात्र कदाचित 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची ही शक्यता. हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचा हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा. धन्यवाद.